तुम्हाला कधी फुस अशी हवा गेली का हो? गेली? गेली नाही, गेलीच. असा कुठलाच माणूस नाही की त्याची हवा जात नाही. प्रत्येकाची हवा जाते. ते देवानंच लावून दिलेला वाल आहे त्यो. त्यो ज्यावेळेस हवा जाईन ना, त्याच वेळेस आपल्याला बरं वाटन. नाही तर आपल्याला बरं वाटत नाही. म्हणून देवानं त्यो लावून दिलेला वाल आहे आणि त्यो इम्पॉर्टंट आहे. त्यो कामाचा आहे आणि त्यो महत्त्वाचा आहे. मग त्यो माणसालाच दिलाय असं नाही, सगळ्या मानवजातीला आहे. बाई, माणूस, लेकरं, बाळं, म्हातारे, कोतारे, नैतरणे सगळ्याला त्यो वाल दिलेला आहे. ती जागा दिलेली की तुम्ही जे जे दिवसभरात आगड-पगड खासान, जेवढं आगड-पगड खासान, चांगलं खासान, थोडं वेगळं खासान, त्याचा परिणाम पोटावर होतो. आणि तुम्ही पोटामध्ये तुमच्या ॲटोमॅटिक तुमच्या खानपानापासून ॲसिडिटी तयार होते. भले तुम्ही ॲसिडिटी नसल, जास्त नसल, थोडी असन, पण ती तुमच्या पोटामध्ये गॅस तयार करते. करते ना. आणि ज्या वेळेस आपल्या पोटामध्ये गॅस तयार होतो, माणसाच्याच होतो असं नाही, बाईच्या बी होतोय. सगळ्याच्या पोटात गॅस तयार होतो. पण माणसं जी गॅस आहे का नाही, याला खुलेआम सोडून देतात. खुलेआम, कुठलं बंधन नाही. आले वारे गेले वारे. माणसं फक्त असा कानोडा झाला, इकून झाला ना, माणसाला त्या गोष्टीचं बंधन नाही. तो काही लाजत नाही. इतका तितका लाजला तर फक्त बाजूला पाहतो, गेलं धकून. त्याचं माणसाचं धकून जातं. पण प्रॉब्लेम फक्त माता भगिनीसाठी येतो, प्रॉब्लेम फक्त बायासाठी येतो. आणि माणसाला त्या गोष्टीचं एवढं मनाला लावून घेत नाही. पण बाईची जात ही मनाला लावून घेते त्या गोष्टी. ती संकोच बाळगती. ती लगे थोडं गॅस माणसाला आहे, बाईला आहे, तिच्या पण पोटामध्ये गॅस जर तकलीफ देत असेल ना, तर तिचा चेहराच उतरून जातो. कारण जवळ बसलेली मंडळी असते, इकडं असते, ती जर बिचारी माय माऊली 4-10 बायात बसेल असन तर थोडं चालतं, इतकं तितकं टुंग टांग हे चालतं. पण जर ती माणसाच्या पण कुठंतरी जमावात बसेल असेल तर मात्र माय बहीण आपली जीव आखडून घेतेच. तुम्हाला वाटत असेल नाही, पण आखडून घेते. माणसाचं धकतं, बाईचं नाही धकत. तर बाईचं धकत नाही हा विषय वेगळा आहे. आपण विषय माणसासाठी मांडत आहोत. माणसानं त्या बाबतीत काय खबरदारी घ्यायला पाहिजे. आपल्याकडं आपली मुलगी असते, पत्नी असते. पत्नीचं तुम्ही म्हणता बायको तर आहे आपली, जरी ती आपली बायको असन, पण बाई आहे ना, बाईला बाईचा मान, माणसाला माणसाचा मान. मग घरामध्ये फक्त आपली मुलगी आहे, लहान असेल मोठी असेल, पण ती बाईच आहे ना. आपली पत्नी असन बाईच आहे ना, आपली आई असन बाईच आहे ना. मग ती बाई आहे ना, तर आपण बी तिच्या समोर हा अतिरेक करायला नाही पाहिजे. नुसतं असं कानोडं व्हायचं आणि ट्रर पादायचं. लिमिट आहे ना, मर्यादा आहे ना, प्रत्येकाला मर्यादा आहे. मग तुम्ही माणसं मर्यादा का पाळत नाहीत? माय माऊल्या काहून मर्यादा पाळतात? तुम्ही पण पाळायला पाहिजे. माणसानं पण मर्यादा पाळायलाच पाहिजे. कारण आदत चांगली नाही. तुम्ही कुठं गेले ट्र, कुठं गेले भ्र, ही आदत व्यवस्थित नाही. कारण आपण आहे ना, खातो पितो वेगळं, व्यवस्थित पचन नाही झालं, पोटामध्ये गॅस तयार होतो. आता ढकार किती मोठा ढेकर येतो ना माणसाला, गॅस असतो. त्याला जागा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. ढकार असल आपल्या गळ्यानं तोंडावाटत चालल्या जाते हवा, गॅस तोंडावाचं. पण काही काही गॅस हा जी हवा काही खालून बी वाल लावेले, देवान लावला. तो देवान दिलेली प्रत्येक वस्तू, देवान दिलेले प्रत्येक अवयव हा कामाचा आहे. माणसाला बिनकामाचा कुठलाच अवयव म्हणता येत नाही. प्रत्येक अवयव हा माणसाच्या कामाचा दिलेला आहे. मग ते अनावधानानं नजर चुकीनं फुसकून होतंय, त्याला काय. तर कधी डगार देऊन हवा चालल्या जाते, गॅस चालल्या जातो. कधी पादण्या वाटत गॅस चालल्या जातो, हवा चालल्या जाते. तर ते माणसाला एक वेगळी आदत आहे. माणूस टर सोडून देतो. आणि जास्त प्रमाण हवेचं असेल तर माणसाच्याच
गॅसचं प्रमाण असेल तर माणसाकडंच, बायाकडं थोडं कमी असतं. त्याच्यामुळं आपण बायाकडं आहे नाही असं नाही, शरीर ते शरीर असते. बाई माणसाचं शरीर जेमतेम सगळं सारखंच आहे का वाईट आहे काही. त्याच्यामुळं माणसालाही गॅस होऊ शकतो, बाईलाही गॅस होऊ शकतो, माणूसही गॅस सोडू शकतो आणि बाई पण गॅस सोडू शकतो. फक्त टाईम वेगळा असतो. माणूस गाडीत बसमध्ये असन, रेल्वेत असन, कुठेही जिथं त्याला प्रवास करायचा असेल त्याच्या प्रवासाच्या साधनामध्ये असेल बसलेला, तिथं तो खुशाल सोडून देतो. आणि तिथं त्यानं सोडल्यामुळं काय होतं, बाकीच्याला त्रास होतो, बाकीच्याला परेशानदायक तो देतो सोडून माणूस, पण बाकीच्याला त्रास होतो. बाईच्या जातीचं नाही, माणसाची गोष्ट चालली की बाकीच्याला हे माणसं त्रास देतात, त्रास तयार करतात. कारण बंद याच्यामध्ये ना बाया पदर लावतात, माणसं हात लावतात. कारण इतका वास बेकार काही मंडळी त्या जागेभोवती तयार करते. सांगायचं आपल्याला एवढं की आपण ते कमी करू शकता. एकदा अनुभव घेऊन पाहायला काही हरकत नाही. आपण तो अनुभव म्हणून एक उपाय तुम्हाला सांगतो. उपाय चांगला आहे, तुम्ही करून पहा, तुमच्या कामाचा आहे. आणि देवानं दिलेले सगळे अवयव, कोणता अवयव कमी नाही, कोणता अवयव जास्त नाही. एखाद्या अवयवाचं नाव घेतलं तर वाईट त्यामध्ये काही नाही. ज्या वेळेस असं म्हणल्यापेक्षा प्रत्येकाची वेळी आपण काही घरी कानात 2 थेंब तेल टाकल्या जाते, नाकातही 2 थेंब तेल टाकल्या जाते, बेंबीमध्ये सुद्धा 2 थेंब तेल टाकल्या जाते. चांगलं असतं ते, भरपूरशी मंडळी टाकते, बरोबर टाकते का नाही. आपण डोळ्यामध्ये सुद्धा काही कारणास्तव 2 थेंब ड्रॉप टाकावंच लागतो, आराम पडतो. तशातलाच आज एक उपाय तुम्हाला सांगतो. तेल असताना आपल्या घरी चांगल्या क्वालिटीचं तेल पाहिजे. थोडं आपण त्याच कामासाठी उपयोग जरी आणला चालतंय, दैनंदिन जीवनासाठी आपण जे तेल वापरतो ते वेगळं वापरा, पण या कामासाठी आवर्जून तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं तेल वापरा. तेल घ्या आणि त्याच्यामध्ये रुई असते, रुई आपण त्याला रू म्हणतो, कोणी कापूस म्हणतात. ते कापूस असा एवढा मोठा गोळा घेऊन तो गोळा त्या तेलात भिजवायचा. चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रकारचं चांगलं तेल, त्याच्यामध्ये तुम्ही बोळा भिजवा आणि तो बोळा आपण संडासच्या ठिकाणी लावा. ठेवूनच द्या तिथं डायरेक्ट. त्यापासून तुम्हाला जर मुळ्याद असन, त्या मुळ्यादीला फरक पडन. जर मुळ्याद आहे ना, ती जागा तिथली नरम राहते, कडकपणा हटून जातो. आणि ज्या वेळेस तुम्हाला गॅसचा त्रास असेल, ज्या वेळेस तुमचा गॅस खालून जात असेल, पादू तयार होऊन जात असेल, आवाज देत असेल, हे एक रामबाई उपाय पहा एकदा करून. तुम्ही तेल जर तिथं ठेवलं ना भाऊ, ठेवायला काय हरकत आहे, आपला भाग आहे, आपण त्याचे मालक आहे, आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. आपण लोकांना थोडं सांगू राहिलो की धरा हा बोळा लाव इथं. आपण लावतोय, आपण मालक आहे. मग ती बाई असन, माणूस असन, आपण ज्या गोष्टीचे मालक आहे, आपण काही आपले हात धुतो. आपल्याला लोक सांगते का आपण आपले हात धुतो, आपलं डोकं धुतो, आपलं तोंड धुतो, आपले दात धुतो. आपण आपले ज्या प्रकारचा आपण आपल्या शरीराची निगा घेतो का नाही, तशीच ही एक निगा आहे. एवढं करून पहा, ती जागा अगदी नरम, किती वरून पादू येऊ द्या, फुसकून हवा जाईन, आवाज येणार नाही. हवा जाईन पण आवाज येणार नाही. मग ते किती लोकात तुम्ही बसेल असले, सर्वत्र ते शेंट पांगण, सर्वत्र शेंट पांगण, पण कोणीच तुम्हीचे म्हणून सांगणार नाही, किंवा तुमचंच नाव दप्तरावर येणार नाही, किंवा कोणाचंच बोट तुमच्याकडे येणार नाही, किंवा कोणीच तुमच्याकडे म्हणून नजरेनं पाहणार नाही. सगळे इकडे तिकडे पाहतील. शेंट तर आलाय पण कोण सोडाय याचा मेळ असणार नाही, कारण फुसकून चालल्या जाईन. थोडं आवरता घ्यायचं, थोडं आवरता घेतलं ना तुम्ही, क्लिअर सांगतो तुम्हाला, 100% सांगतो, कोणाला समजणार नाही की हे तुमच्यामुळं झालेलं काम आहे. म्हणून सांगतो, कोणी असो,
आपल्या शरीराची निगा घेणं आपलं काम आहे. बाई असेल माणूस असेल, ही गोष्ट एकदा करून पहा. आणि ती गोष्ट काही हे नाही, मूळव्याध झालेले जे काही ऑपरेशन झालेली मंडळी असतात ना, त्याला तर खुशाल तिथं पट्ट्या देतात लावायला. मग त्या पट्टीची लाज वाटत नाही आपल्याला. आपल्या जीवासाठी आपण मेहनत करतोय, आपल्या जीवासाठी आपण सोय करतोय, ही चांगली आहे का नाही. म्हणून एकदा एवढी गोष्ट करून पहा. एवढाच कापूस एवढाच रोग घ्या, तेलात मस्त पचपच भिजवा आणि तिथं लावून द्या. जर तुम्ही तिथं लावून दिले, तिथली जागा कधीही नरम, कारण त्या जागी खूप कडकपणा तयार झालेला असतो, कडकपणा तयार होतो आणि त्याची निगा पण नरम असल्यामुळे त्याची निगा पण होते. संडास करण्यासाठी सुद्धा त्या माणसाला सोपं जातं, बद्धकोष्ठता कमी होते. भले वरून तुम्ही खानपानातून, बद्धकोष्ठता ही खानपानातून तयार होते, पण तरीही तुम्हाला थोडा आराम पडाव. भले 100% नाही, आपण डॉक्टर थोडेच आहे, 100% भले त्याच्यावर इलाज नसल, आपण सांगितलेला इलाज हा भले त्याच्यावर 100% नसन, पण काही टक्के तरी इलाज आहे, काही टक्के तरी तुम्हाला परिणाम दिसून येईल. खोटं सांगणार नाही आणि खोटं सांगून मला त्याचा फायदा होणार नाही. आपल्याला फायदा झाला पाहिजे, आपल्याला त्याचा काहीतरी थोडाफार फायदा झाला म्हणजे वाटतं की बा मी काहीतरी माझ्या मित्राच्या कामी आलो. चला, काय हरकत नाही मित्र. ह्या गोष्टी, ह्या गॅस हे आवर्जून प्रत्येकाकडे, हे देवाची देण आहे, ही देण वाया जात नाही. फसाफस, टराटर, ढराढर ह्या ज्या गोष्टी आहे का नाही, याच्यासाठी त्यानं जरी दिलं लावून, देवानं गण तिथून जरी तुम्हाला दिले, त्या नटबोल्ट फिट करून मशने अवयव तुम्हाला दिला लावून, पण त्याची निगा करणं हे आपलं काम आहे. तुम्ही तुमचं खानपान कसं आहे, खानपान सुधारा. जर ज्या वेळेस माणसाचं खानपान चांगलं असतंय, अन्न चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रकारचं खातो, त्या टायमाला त्याला पादू येत नाही. पहा अनुभव घेऊन. तुमचं खानपान जर चांगलं असेल ना, तर तुम्हाला गॅसच होणार नाही, होणारच नाही. पण तुम्ही तर असे आगड पगड कायनू बायनू खाता असेल ना, तर तुमचं पोट गॅस धरण, टम फुगन, डकार बी वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटीचे येतील आणि पादू बी वेगवेगळा आवाज देत बाहेर निघन. म्हणून सगळ्याला सांगणे, प्रथम आपलं खानपान व्यवस्थित ठेवा, खाण्यापिण्यावर ध्यान द्या. ज्या वेळेस आपण खाण्यापिण्यावर ध्यान देतो, त्या टायमाला आपली लाईफस्टाईल एकदम चेंज होते. चांगल्या 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 प्रकारचं आपण जीवन जगायला लागतो. त्याला काही हरकत नाही मित्रांनो. एवढे फक्त एक थोडंसं एवढीच एक विनंती होती की मित्रांनो, असं होत असेल तर फक्त असं करा, तुमच्या कामी येईल. चला, काय हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा विचार कसा वाटला, एकदा कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि अशाच घरगुती कौटुंबिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.